महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. संपूर्ण जगामध्ये काषाय वस्त्र धारण करून, बालब्रह्मचारी जीवन जगून, घरादाराचा त्याग करून, भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो. आज आपण पाहणार आहोत मनाला सुरक्षित केल्याने मनुष्य जीवनामध्ये किती असीम सुख लाभत असतो. पण तोच जर मन असुरक्षित असेल, तो चित्त असुरक्षित असेल, तर त्यामुळे मनुष्य जीवनामध्ये किती दुःख निर्माण होत असतात. तर आपल्या चित्ताला सुरक्षित करणे हे मोठे मंगलकारक आहे. चित्ताला सुरक्षित करणे म्हणजे चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट विचार शिरकाव करता कामा नये. जर चित्तामध्ये वाईट विचार याचा शिरकाव झाला तर त्याचा परिणाम जो विचार चित्तामध्ये स्थापित झालेला आहे तो कर्म स्वरूपात त्याची अभिव्यक्ती होते. जसे चित्तामध्ये जर वाईट विचार संचित झाले तर वाचेनी त्याची अभिव्यक्ती होते आणि वाचेनी जो कर्म होईल तो वाईटच होईल. चित्तामध्ये जे वाईट विचार संचित झालेले आहेत ते वाईट विचारांचा परिणाम शरीराच्या कर्मानुसार बाहेर येईल आणि मनामध्ये सुद्धा वाईट विचार सतत सुरू राहतील. म्हणजे चित्तामध्ये जर वाईट विचार आले त्याचा परिणाम, त्याचे कर्म हे सुद्धा वाईट होतील. आपले वाचेनी, कायेनी आणि मनानी तिन्ही माध्यमांनी कर्म कसे होतील? वाईट होतील. आणि वाईट कर्म मनुष्याला मोठे दुःखदायक आहेत, मोठे त्रास देणारे आहेत. तर वाईट कर्मापासून वाचण्यासाठी, वाईट कर्माच्या दुःखाच्या परिणामापासून वाचण्यासाठी मनुष्याने आपल्या चित्ताला सुरक्षित करण्याची कला अवगत केली पाहिजे. हा जो माझा चित्त आहे, ह्या चित्तामध्ये अशाच विचाराचा शिरकाव व्हावा की ज्या विचाराने माझे जे कर्म आहेत ते कुशल होतील, चांगले होतील. मी जे काही वाणीने बोलेन ते कुशल बोलेन, चांगले बोलेन, सुमधुर बोलेन. म्हणजे माझे चित्तामध्ये जे चांगले विचार आलेले आहेत त्याचा परिणाम म्हणून माझी जी वाणी आहे, माझ्या वाणीचे जे कर्म आहेत ते कसे आहेत? कुशल आहेत, सुखदायक आहेत. आणि त्याचप्रमाणे चित्तामध्ये चांगले विचार जर संचित झाले
तर शरीर रूपाने सुद्धा त्याची अभिव्यक्ती चांगल्या कर्माने होईल. आणि ह्या चित्ताला सुरक्षित केल्याने कोणते विचार ह्या चित्तामध्ये गेले पाहिजेत, कोणते विचार या चित्तामध्ये न गेले पाहिजेत, ह्यासाठी आपण अलर्ट राहणं, जागरूक राहणं शिकलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही ही कला अवगत करत जातो, त्या चित्तामध्ये चांगले विचारच येत राहतात. जेव्हा जेव्हा वाईट विचार येतात तेव्हा तेव्हा आपण त्या विचारांना थांबवू शकतो. ही एक प्रॅक्टिस आहे. भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, आपल्या चित्ताला सुरक्षित करीत चला. आणि चित्ताला जर सुरक्षित केला नाही तर विचार सतत माणसाला त्रास देत राहतात. 10 वर्षाचे विचार, 5 वर्षाचे विचार, चांगले विचार, वाईट विचार, जे जे विचार चित्तामध्ये संचित होत जातात ते विचारामुळे चांगल्या विचारामध्ये सुख लाभत असते, शांती लाभत असते. वाईट विचारामध्ये दुःख लाभते, अशांती लाभते. म्हणून आपल्या चित्ताला सुरक्षित करणं आपण शिकल्या पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की चित्ताला सुरक्षित केल्याने त्याचे अनेक बेनिफिट, अनेक फायदे आपल्या जीवनामध्ये लाभत असतात. जसा एक घर आहे आणि त्याच्यावरती छप्पर अंथरलेली आहे, आणि त्याच्यावरती जी छप्पर अंथरलेली आहे, परंतु ते छप्पर व्यवस्थितपणे जर अंथरलेली नसेल तर ऊन, वारा, पाणी त्या घरामध्ये शिरेल आणि घरातल्या ज्या भिंती आहेत त्या पोखरून जाईल आणि एक दिवशी नष्ट होईल. त्याचप्रमाणे चित्ताचे आहे. चित्तावरती जर अव्यवस्थितपणे विचारांचा भरणा होत गेला, असे विचार येऊ लागले जे आम्हाला दुःखदायक आहेत, त्रासदायक आहेत, चित्तावरती योग्य प्रकारे आपण सजग राहिलो नाही, योग्य प्रकारे त्याला सुरक्षित केलो नाही, तर हे दुःखदायक विचार चित्तामध्ये येणारच आहेत. आणि एक दिवशी मनुष्य अधपतनाकडे जातो आपल्या ह्या चित्ताच्या वाईट विचारांमुळे. कारण की तसे कर्म होतात आणि ह्या कर्माचा वाईट परिणाम कधी ना कधी मनुष्याला भोगावा लागतो. त्याचप्रमाणे भगवान म्हणतात की जो आपल्या चित्ताला सुरक्षित करतो, कशा प्रकारे? जसा घर आहे, घरावरती छप्पर अंथरलेली आहे आणि छप्पर व्यवस्थितपणे अंथरलेली आहे. ऊन, वारा, पाणी यापासून तिथल्या भिंती वाचलेल्या आहेत, सुरक्षित आहेत. ऊन, वारा, पाऊस जाऊ शकत नाही. छप्परांनी सर्व भिंतींना सुरक्षित केलेलं आहे, घराला सुरक्षित केलेलं आहे. तर काय झालं? ऊन, वारा, पाऊस आता जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या चित्ताला सुद्धा सुरक्षित करून ठेवल्या पाहिजेत की त्यामध्ये वाईट विचार जाता कामा नये. जे विचार जातील ते चांगले जातील, किंबहुना चांगले विचार करण्याचीच तो व्यक्ती सवय त्यांनी लावावी. जेव्हा जेव्हा वाईट विचार आपल्या मनामध्ये आले, अरे वाईट विचार आले, इमिजिएटली त्याला बाहेर काढून चांगले विचार कसे येतील, चांगल्या घटना कशा आपण विचार करून, त्याच्या चांगल्या गोष्टीचा कसा विचार करू,
तर अशा प्रकारे आपण आपल्या चित्ताप्रती सजग राहणं शिकल्या पाहिजे. कारण की हा चित्तामध्ये असलेले जे विचार आहेत तेच दुःखदायक किंवा सुखदायक आपल्याला होत असतात. आणि आयुष्यभर जेव्हा मनुष्य काही कर्म करतो, तो चांगले किंवा वाईट कर्म करतो, ते कर्म त्याच्या चित्तामध्ये असलेल्या विचाराच्या फलस्वरूप आहे. म्हणून आपल्या चित्तावरती पहारा ठेवणं, त्याच्याला सुरक्षित करणं हे आपण शिकल्या पाहिजेत. आणि हे भगवंताने खूप चांगल्या प्रकारे छप्परची उपमा देऊन सांगितलेली आहे की आपल्या चित्ताला कशा प्रकारे सुरक्षित केल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत राहतो. चित्त जर सुरक्षित राहिला, वाईट विचारामध्ये तो रंगून गेला, रंगत राहिला, वाईट विचारामध्ये तो गुंतून राहिला, तो वाणीचे सुद्धा कर्म वाईट होतील, शरीराचे कर्मसुद्धा वाईट होतील, मानसिक कर्मसुद्धा वाईट होतील. आणि चित्त जर चांगल्या विचारामध्ये गुंतला तर काया वाचा मनाचे जे कर्म आहेत ते चांगले होतील. संपूर्ण आयुष्यभर तो आपल्या चित्ताला सांभाळून चांगले कर्म करत आपला जीवन जगू शकतो. आणि असे जगत असतात. जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होत असतो तेव्हा हे चांगले कर्म करणारा व्यक्ती मोठा सुखाने मृत्यूला प्राप्त होतो. परंतु जीवनामध्ये वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला मोठा अशांत होऊन, दुःखी होऊन मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म कसे होतील, चांगले कर्म कसे होतील, यासाठी आपण सजगपणे आपल्या विचारावरती पहारा ठेवून, आपल्या चित्तावरती पहारा ठेवून जीवन जगणं शिकलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्या चित्ताला आपण सांभाळणं हे आपलं काम आहे. नाहीतर ते आपले कर्तव्य आहे की त्यामुळेच आपल्या कर्माला गती मिळत असते. आपले कर्म चांगले किंवा वाईट होत असतात. तर ह्या चित्ताप्रती आपण सर्वांनी अलर्ट राहणं शिकल्या पाहिजेत, सजग राहणं शिकल्या पाहिजेत. आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगल मैत्री करतो. सर्वांच्याच मंगल हो, कल्याण हो, सर्वांना सुख शांती लाभो, सर्वांच्या मंगल हो. सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे होन्तु चखेमिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमा, यानि भूतानि समागतानि, भूमानि वायानि व अन्तरिक्षे, सब्बेव भूता सुमना भवन्तु, अथोपि सक्कच्च सुनन्तु भासितं, तस्माहि भूतानि सामेत सब्बे, मेतं करोतु मानुषीयापजाय, दिव्याचरतो चरन्ति बलि, तस्माहि निरक्षत अपमत्ता. साधु साधु साधु.